ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आले पिकामध्ये शेवटचा वॉटर सोल्युबलचा ग्रेड आणि त्याबद्दल मी आपल्याला आज थोडीशी माहिती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी कन्फ्यूज आहे की 0050 आणि पोटॅशियम शोनाईट या दोन्हीपैकी कुठला ग्रेड हा आले पिकाला द्यायला हवा. बरेच शेतकरी फोन करून विचारतात की साहेब, पोटॅशियम शोनाईट द्यावा की 0050 हा द्यावा. तर मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो, पोटॅशियम शोनाईट आणि 0050 या दोघांमधला नेमका फरक काय आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे 0050 नावाचा ग्रेड येतो म्हणजे NPK 0050, 0% नायट्रोजन, 0% फॉस्फरस आणि 50% पोटॅश असा आपल्याला हा ग्रेड मिळतो. आणि यामध्ये 17.5% जो आहे, तर याच्यामध्ये सल्फर आपल्याला ॲडिशनल मिळतं. आणि 0050मध्ये पोटॅश हा 50% आणि 17.5% आपल्याला सल्फरही मिळतं. शेतकरी मित्रांनो, सल्फरने काय होतं की आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण सल्फरचे अनेक व्हिडिओ हे बनवलेले, तर तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्याच्यापासून काय फायदे आहे काय नाही तर. आणि पोटॅशने काय होतं की पोटॅशनं शेवटच्या टायमिंगला मॅच्युरिटीने कांदाची साईज वाढणे, कांदाचं वजन वाढणे, त्याचबरोबर कांदाची जी जाडी, वजन आणि साईज आणि चव याचा म्हणजे 0050 म्हणजे पोटॅशमुळे याचा विकास होत असतो. त्याचबरोबर 0050 हे थोडं महागडं खत आहे, वॉटर सोल्युबल. आणि पोटॅशियम शोनाईटबद्दल जर बोलायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम शोनाईटमध्ये जे आहे, तर आपल्याला 23% हा जे आहे तर पोटॅश त्याच्यामध्ये अवेलेबल असतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये 11% मॅग्नेशियम सल्फेट आहे आणि त्याच्यामध्ये 15% जे आहे तर सल्फर आपल्याला ॲडिशनल मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, हे 2-3 जे कंटेंट आहे, 3 कंटेंट आपल्याला पोटॅशियम शोनाईटमध्ये मिळत असतात. कारण की त्याच्यामध्ये जे पोटॅशचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळे तर त्यामध्ये आपल्याला रिझल्टही दोन्हीचा सेमच येतो. आणि दोन्हीचा जो भाव आहे, जो कम्पेअरिझन जर केलं आपण, तर 0050च्या कम्पेअरमध्ये पोटॅशियम शोनाईट आपल्याला स्वस्त मिळतं. आणि 3 कंटेंट आपल्याला 2 कंटेंट त्याच्यामध्ये एक कंटेंट म्हणता येईल की एक कंटेंट त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल मिळतं, जे की मॅग्नेशियम सल्फेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामुळं काय होतं की मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला माहितीच आहे, त्याचेही आपण बऱ्यापैकी व्हिडिओ हे बनवलेले आहे. तर आले पिकामध्ये मॅग्नेशियमचं कार्य काय आहे, मॅग्नेशियममुळे कुठल्या घडामोडी घडतात आले पिकामध्ये, काय त्याचं म्हणजे बेनिफिट्स काय ते पण आहे. आणि त्याच्यामध्ये सल्फरचा तर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आत्ता एक मागं 2-3 दिवसापूर्वी आपण सल्फरचा व्हिडिओ हा बनवलेला होता. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम शोनाईटमध्ये फक्त फरक एवढा आहे की आपल्याला जो पोटॅश मिळतो, तो पोटॅश आपल्याला थोडा कमी पर्सेंटेजमध्ये मिळतो. 0050च्या कम्पेअरमध्ये 0050मध्ये पोटॅश जो आहे, तर आपल्याला 50% पोटॅश अवेलेबल होतो. कारण की आपल्याला शेवटच्या ज्या कंडिशनमध्ये पोटॅशची कमतरता ही म्हणजे जास्त असते, पिकाला रिक्वायरमेंट ही पोटॅशची जास्त असते. पोटॅशची रिक्वायरमेंट आपल्याला भरून काढण्यासाठी वॉटर सोल्युबल मध्ये आपल्याला 0050 किंवा पोटॅशियम शोनाईट तुम्ही दोन्हीपैकी घेऊ शकतात. म्हणजे क्वांटिटी नेमकी किती घ्यायला पाहिजे, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला 0050ची क्वांटिटी आपल्याला कमीत कमी 3 डोस करणं अनिवार्य आहे. 3 किंवा 2 म्हणजे 15 किलोपासून तर 10 किलोपर्यंत आपण 0050 या ग्रेडचा वापर करू शकतात. पोटॅशियम शोनाईट जर बोलायचं झालं तर आपल्याला 25 किलोपर्यंत पोटॅशियम शोनाईट वापरणं फार गरजेचं आहे. कारण की का शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पोटॅशचं जे कंटेंट आहे, तर आपल्याला पर्सेंटेज आहे, तर ते एकदम कमी प्रमाणामध्ये मिळतं. म्हणजे ॲज कम्पेअर 0050च्या, तर 0050च्या कम्पेअरमध्ये. कारण की पोटॅशियम शोनाईटमध्ये जे आहे, तर 23% हा पोटॅश आहे आणि 0050मध्ये 50% हा पोटॅश आहे. तर त्या कम्पेअरमध्ये आपल्याला निम्म्यापेक्षा अर्धा म्हणजे पोटॅश आपल्याला अवेलेबल होतो. तर मला एक असं वाटतं की 0050 हे थोडं महागडं असू द्या, पण चांगल्या कंपनीचं, एखाद्या स्टँडर्ड कंपनीचं जर 0050 आपण जर आळवणीमधून जर 5 किलो जर दिलं, तर आले पिकाला हा फायदा होईल. आणि 2 डोसचे रेट आपल्याला काय मोठे नाही, जवळपास स्वस्तच असतं ते पण. इतकंही आपल्या इतर अदर कम्पेअरमध्ये आपण जे 1261 असेल, 1340-13 असेल किंवा 05234 असेल, या खतापेक्षा 0050 हे ग्रेड स्वस्त असतो. आणि पोटॅशियम शोनाईट जर द्यायचं झालं तर 25 किलोपर्यंत आपल्याला मग एकरी द्यावं लागेल. आणि आपल्याला ते एकच पडणार आहे शेतकरी मित्रांनो. पण ताबडतोब जर फास्ट रिझल्ट पाहिजे असेल, तर आपल्याला 0050 या ग्रेडचा वापर करणं फार गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा शेवटचा ग्रेड असं म्हणलं जाईल आले पिकाला. या ग्रेडच्या नंतर आपल्याला ग्रेड द्यायची गरज नाही आहे. सध्या आल्याची बांडी ही बसायला चालू झालेली आहे आणि आले आता हे करपायला चालू झालेले आहे. तर त्यामुळं आता आपल्याला रिक्वायरमेंट ही पोटॅशची आहे, तर पोटॅशची रिक्वायरमेंट आपल्याला भरून काढणं आले पिकामध्ये फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.